तर अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये आतापर्यंत काय झालं ते आपण पाहूया। अहमदाबादमधील मेघानी नगरमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं। अहमदाबादवरून लंडनला जाणारं हे एअर इंडियाचं विमान प्रवासी विमान कोसळलं आहे। एअर इंडिया 171 असं दुर्घटना झालेल्या विमानाचं नाव आहे। विमानामध्ये अपघातावेळी 242 प्रवासी प्रवास करत होते, तशी माहिती एएनआय कडून देण्यात आली आहे। 1:39 एटीसी कडून विमानासोबत संपर्क झाला नाही अशी माहिती डीजीसीए कडून देण्यात आली आहे। 1:39 विमानानं आपत्कालीन संदेश पाठवला अशी माहिती देखील डीजीसीए कडून देण्यात आली आहे। अहमदाबाद रनवे नंबर 23 वरून 1:23 विमानानं टेक ऑफ केलं होतं। तर अपघातग्रस्तांना या ठिकाणी मदत दिली जात आहे। तर सिव्हिल हॉस्पिटल आहे, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता सध्या जखमींना त्या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलेलं आहे। तर कॅप्टन सुमित सबरवाल यांना 8200 तास विमान उड्डाणाचा अनुभव होता। अहमदाबादच्या मेघानी नगर या रहिवासी भागामध्ये हे विमान कोसळल्याची माहिती डीजीसीए कडून देण्यात आली आहे। टेक ऑफच्या 5 मिनिटांनंतरच विमान खाली कोसळलं अशी माहिती डीजीसीए कडून देण्यात आली। तर अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये आतापर्यंत काय काय झालं ते आपण या ठिकाणी पाहतोय। मात्र हे अपघात स्थळ आहे ते आपण इथे पाहतोय। एअर इंडियाच्या विमानाला आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा अपघात आहे। 1978 मध्ये एअर इंडियाच्या विमानाला, प्रवासी विमानाला अशाच प्रकारे अपघात झालेला होता। आणि त्यानंतर आता गुजरातमध्ये अहमदाबाद इथं हा विमान अपघात झालेला आहे। दुबईसाठी उड्डाण करताना 1978 मध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला होता। अपघातग्रस्त विमानानं 14 डिसेंबर 2013 ला पहिलं